तुम्ही सगळ्याच पद्धतीची पठडीतली गाणी गाता तसं पाहायला गेलं तर अ, एकीकडे आपण बघतो की आता घराणे ज्यांचं शास्त्रीय संगीत असतं हां, तर घराणेदार शास्त्रीय संगीत आणि दुसरीकडे फिल्मी गाणी हां. या भिन्नतेमध्ये स्वतःला मोल्ड करताना कुठले चेंजेस आत्मसात करावे लागतात आणि काय काय त्याच्यामधले चॅलेंजेस असतात? आता कसं की शास्त्रीय बैठकीचं गायन मी परफॉर्म करत नाही. म्हणजे मी नक्कीच शास्त्रीय शिकलेलो आहे. म्हणजे माझे गुरु पंडित विजय कोपरकर, शेखर कुंभोजकर सर यांच्याकडे शिकलो आहे. पण एक शास्त्रीय संगीताचा जो लगाव आहे, गायकीचा लगाव आहे, तो कुठे अप्लाय करायचा आहे, कुठल्या प्रकारच्या गाण्यात. मी आता समजा एखादा मी लाईट सेमी क्लासिकल कार्यक्रम सादर करतोय गाण्यांचा, तर एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल जरा तारार, आता इथे गमकेचा वापर आहे. तिथे तुम्ही त्या रागाचे स्वर तुम्ही घेत त्या चलनाला धरून बांधलेलं कॉम्पोजिशन आहे. सो तो लगाव तिथे तुम्हाला आणता आला पाहिजे. नॉट टू कॉपी द ओरिजिनल सिंगर, पण त्या गाण्याची डिमांड काय आहे की त्याच्यात तो क्लासिकल लगाव आहे, गमकेचा वापर आहे, स्वराची कॉम्बिनेशन्स त्या रागाला धरून केलेली आहेत, हे तुम्हाला ॲटलिस्ट ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार आवाजाचा लगाव ठेवला पाहिजे. वेअरएज एखादं लाईट सॉन्ग तुम्हाला गायचं असेल किंवा मी गात असेल, जसं तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, आता इथे गातानाचा आवाजात हलकेपणा अपेक्षित असेल तर ते ओळखून तुम्ही तो मोल्ड केला पाहिजे किंवा जे मी डोक्यात ठेवतो. कारण ती त्या शब्दांची डिमांड वेगळी आहे, त्या सिच्युएशनची डिमांड वेगळी आहे, त्या कॉम्पोजिशनची डिमांड वेगळी आहे. सो हे बदल त्या त्याप्रमाणे नीडप्रमाणे करणं, याच्याकडे मी लक्ष देत आलोय किंवा माझ्या बरोबरीचे अनेक गायक गायिका ह्याच्याकडे लक्ष देतात आणि त्यामुळे ते गाणं तुमचं वेगळं साऊंड झालं पाहिजे, त्या भावाला न्याय देत हा प्रयत्न मी करतो.